ते नाव अच्छा, हे तुम्ही कुटुंब त्यांचं कसं होतं ते आपलं सांगतो. थोरले गदिमा. अच्छा. गजानन दिगंबर कुलकर्णी, म्हणजे त्याने पुन्हा माडगुळकर नाव लावलं त्याने. अच्छा, गदिमांचं आडनाव हे कुलकर्णी आहे आणि पण त्यांनी आपल्या गावाचं नाव लावलं त्यांनी. नुसतं कुलकर्णी गजानन दिगंबर कुलकर्णी म्हटलं तर आज महाराष्ट्रात अनेक कुलकर्णी आहेत, पण हा कुठला कुलकर्णी म्हणून ओळखायचा. गजानन दिगंबर कुलकर्णी म्हटलं तर कोणालाच माहित नाही, कोणीच सांगणार नाही. पण त्यांनी म्हणून साठी त्यांनी म्हणजे गावावर त्यांचं एवढं प्रेम होतं माडगुळकर लावला. गावावर इतकं प्रेम होतं की गाव आणि ते असे परके नव्हतेच ना. वड्याला आंघोळीला गेले तर एकाचं त्याने आंघोळ केले टावेल न्यायला नसला तर ह्यांचा टावेल असला तर एकमेकाला घेत होते. अच्छा, म्हणजे एवढे ते वड्याला त्यावेळी म्हणजे काय जाती धर्म वगैरे काय नव्हतं, फक्त ह्यांच्यात नव्हतं, बाकीचे होते. जे काही 15-20 घर होते त्यांच्यात होतं. त्यांनी त्या लोकांनी आडनाव तेच ठेवलं असेल ना त्यांचं कुलकर्णी. बाकीच्यांचं कुलकर्णी माडगुळकर पर्यंतच आहे फक्त. अच्छा, म्हणजे अख्ख्या भारतात महाराष्ट्रात माडगुळकर आडनावाचे हे एवढं एकच कुटुंब. आता कसं झालंय, आता अनेक लोक लावायला लागले माडगुळकर, म्हणजे तुमच्या गावातली. कारण माडगुळकर लावल्यानंतर जरा किंमत वाढते म्हणून साठी ते लावायला लागले. तसे बी करायचं किंवा माडगुळकरांबद्दल आदर गावांबद्दल. आता मला सांगा, मी आता बाहेर गेलो एखाद्या बाहेर गेलो, कुणी विचारलं कुठला आहे तो बाबा, कुठला आहे तुम्ही काय वगैरे, तर आम्ही आटपाडीचं सांगत नाही ना, मग माडगुळकरांच्या गावचं सांगतो आम्ही. अच्छा, म्हणजे बाहेर गेला तर आठपाडीचं नाव सांगत नाही, आम्ही माडगुळकरांच्या गावचं म्हटलं का जवळ रिस्पेक्ट लगेच वाढतो लगेच. मग लगेच जसं विचारायला चालू करते, तुम्ही जसं विचारता मग त्यांचं काय तिथं आहे, कोण आहे तिथं, कोण बघतं त्यांचं. मी सांगतो बा आम्ही बघतो म्हटल्यानंतर काय लोक गदिमा प्रेमी आहे ते आमच्या माझ्या पाया सुद्धा पडते. माडगुळकर तुम्ही झाला म्हणून इतकं मोठं तुम्ही भाग्यवान आहे म्हणले, अजून सुद्धा लोक येतात.